चला मैत्रिणींनो, आपण एक वटपौर्णिमेसाठी छान आणि सुंदर सोपी अशी हेअरस्टाईल बघूया. सगळ्यात आधी आपल्याला छान असे केस विंचरून घ्यायचे आहेत. मधून एक पार्टिशन करून घ्यायचं, दोन्हीकडे समान भाग करून घ्यायचे. तर समान पार्टिशन केल्यामुळे दोन्ही साईडचे पप असतात ते सेम सेम यायला मदत होते. तर अशा प्रकारे मी करून घेतलेत. खरंच ही वटपौर्णिमेसाठी सुंदर आणि एकदम सोपी अशी हेअरस्टाईल आहे. तर मी अशा प्रकारे एक छोटीशी मागं पोनी बांधून घेतली आहे आणि त्याचे हे 2 समान भाग करून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, ही एकदम सोपी आणि कमी वेळात होणारी हेअरस्टाईल आहे. तर ही करून एकदा बघाच. तर त्या निम्मे भाग केला होता, त्यातून हे निम्मा भाग करायचा आणि एक भाग जो आहे तो ट्विस्ट करत राहायचा. त्याला जास्त असं पिळत राहायचं आहे आणि ते दोन्हीही तसेच पार्ट करून घ्यायच्या. तर बघा, त्याला छान प्रकारे मी ते ट्विस्ट करत घेतलं आहे आणि अशा 2 एकत्र करून ट्विस्ट करून खूप पीळ द्यायचे आहेत आणि त्या केसाच्या खालून असा गोल करत त्याला रोल करायचा आहे. तर खूपच छान प्रकारे अशी हेअरस्टाईल होणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर मैत्रिणींनो बघा, हे सर्व केस गुंडाळलेले होते ते मी सगळे गुंडाळून घेतले आहेत. त्याला यू-पिनच्या मदतीने टक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला आंबाडा हलणार नाही. आता दुसऱ्या पार्टचंही तसंच करून घ्यायचं आहे. ते दोन्ही भागामध्ये सेपरेट करायचे आहेत आणि त्याचे हे रोल करून घ्यायचे आहेत, म्हणजे ट्विस्ट करत करत राहायचं आहे. त्याला खूप असा पीळ देऊन घ्यायचा. तर मैत्रिणींनो, ही हेअरस्टाईल खूप छान दिसणार आहे. अशा प्रकारे ते दोन्हीही भाग मी असे ट्विस्ट करून घेतले आहेत. जास्त असा पीळ देऊन घ्यायचा आणि आधी इकडच्या साईडने गुंडाळले होते, तर आता इकडच्या साईडने म्हणजे विरुद्ध साईडने त्याच्या भोवती गुंडाळून घ्यायचे आहेत. छान प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत आणि यू-पिनच्या मदतीने ते टक करून घ्यायचे आहेत, म्हणजे हलणार नाहीत किंवा निसटणार नाहीत. तर बघा मैत्रिणींनो, किती छान असा सुंदर आंबाडा दिसत आहे. खूप सोपा आहे, त्यामुळे तुम्ही कधीही ट्राय करू शकता. तर पुढं आपण हे ठेवलेले आहे त्याचं हे करायचं, छानपैकी विंचरून घ्यायचे आणि थोडे थोडे असे भाग घेऊन ट्विस्ट करत राहायचं आहे. थोडे थोडे असे ट्विस्ट केल्यानंतर छान असा पप तयार होतो. तर बघा मी कसं करत आहे. तर हे सगळं केस आहे ते असे करत करत सगळे एकत्र करून घ्यायचे आणि पाठीमागे एक टिकटॉकच्या साहित्याने हे करून घ्यायचे आणि राहिलेले केस ते पाठीमागेच गुंडाळून टाकायचे. इकडच्या भागाला इकडे केले तसंच करून घ्यायचं. थोडे थोडे केस घेऊन ते ट्विस्ट करायचे आहेत. तर बघा, मी असं प्रकारे मी ट्विस्ट करून ते पाठीमागं टिकटॉकच्या मदतीने ते सेट करून घेणार आहे. तर तुम्हाला पुढे असं थोडंसं फ्लॅट वाटत असेल तर तुम्ही असे केस ओढून घेऊन थोडासा पप क्रिएट करू शकता. तर ही हेअरस्टाईल खूप छान दिसणार आहे आणि दिसते पण. तर हे राहिलेले केस आहेत ते मी त्याच्याच भोवती असे गुंडाळून घेणार आणि ते तिथेच सेट करणार. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला नक्कीच ही हेअरस्टाईल आवडेल. हे जे राहिलेले केस होते ते त्याच्याच भोवती गुंडाळून घेतले आणि छानपैकी असा गजरा असेल तर तुम्ही लावू शकता. तर माझ्याकडे होते 2 गजरे, ते मी लावून घेतले. तर बघा कसं छान दिसतोय ना आंबाडा. एकदम सोपी अशी हेअरस्टाईल आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. चला म्हटलं तुम्हाला ही एखादी सोपी हेअरस्टाईल दाखवूया. तर मैत्रिणींनो, ही हेअरस्टाईल मी आधी एकदा करून बघितली होती, तर ती सगळ्यांना आवडली होती, म्हणून म्हटलं तुम्हालाही ती शेअर करावी. तर तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि वटपौर्णिमेला ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, मी मेकअप काय केला नव्हता, त्यामुळे ते चेहरा असा ऑइली दिसतोय. तर बघा, थोडासा मेकअप केला आहे. तर आपली हेअरस्टाईल कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.